Hello student, good morning. Today we are going to learn part 3 of fifth topic, cell structure and organization. And before that we have completed two part of this chapter. In that we see and discuss about what is cell, then cell totipotency. It means capacity of cell. Then kinds of cell like prokaryotic cell and eukaryotic cell. And then in eukaryotic cell we learn different kinds of cell organelles or components of eukaryotic cell. And three components we have seen. First, cell wall, then second, cell membrane, plasma membrane or biomembrane, and third, cytoplasm. Okay, and today fourth we are going to learn endoplasmic reticulum. ओके, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला ER असं पण म्हटलं जातं. प्रेझेंट इन ऑल यूकॅरियोटिक सेल एक्सेप्ट ओवा अँड मॅच्युअर रेड ब्लड सेल्स. तर जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत ते पूर्ण सगळ्या यूकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट असतात. फक्त जे ओवा असतात एक सेल आणि मॅच्युअर झालेल्या RBCs असतात त्यांच्यामध्ये त्या आपल्याला पाहायला मिळत नाही. नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स अँड सिस्टर्नी, तर त्याच्यावरती छोटे छोटे ट्युब्युल्स आणि सॅक लाईक सिस्टर्नीज प्रेझेंट असतात. डिवाइड्स द सायटोप्लाझम इंटू टू कंपार्टमेंट्स, लॅमिनल सायटोप्लाझम अँड नॉन लॅमिनल cytoplasm. The laminal cytoplasm that lies within the lumen of endoplasmic reticulum and non-laminal cytoplasm lies outer side of endoplasmic reticulum. ओके, तर हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय करतं तर जे लॅमिनल सायटोप्लाझम आणि नॉन लॅमिनल सायटोप्लाझममध्ये डिवाइड करतो. कोणाला? सायटोप्लाझमला. आणि जे नॉन लॅमिनल सायटोप्लाझम आहे ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या बाहेर असतं आणि लॅमिनल सायटोप्लाझम आहे ते इनसाईडला असतं. ओके, आणि जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याचे दोन टाईप्स पडतात. एक असतं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे RER आणि सेकंड स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दॅट इज SER. ओके, तर याचे फंक्शन्स काय काय आहेत. फर्स्ट, इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क. तर हे काय करतात, सेलला सपोर्ट देतात किंवा असं फ्रेमवर्क जे असतं म्हणजे काय तर जे काही सेलचं पूर्ण स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये सपोर्टिंग मीडियम म्हणून हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत ते वर्क करतात. हेल्प्स इन मेंटेनिंग पोझिशन ऑफ सेल ऑर्गॅनली इन सायटोप्लाझम. तर जे काही वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनलीज आहेत त्या सगळ्यांचे पोझिशन परफेक्ट एका ठिकाणीच ठेवून देण्यासाठी ते हेल्प करतात. म्हणजे जसं की गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे ते एका पर्टिक्युलर ठिकाणीच राहिले पाहिजेत, ह्याच्यासाठी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहेत ते वर्क करतात किंवा हेल्प करतात. किंवा बाकीसुद्धा ज्या सेल ऑर्गॅनलीज आहेत त्यांना कुठे पोझिशन असली पाहिजे ह्याच्यासाठी हेल्प करतात. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम SER स्टोअर्स कॅल्शियम आयन इन मसल सेल्स, डिटॉक्सिफाईज ड्रग्ज अँड poison in liver cell and also synthesize lipid and steroidal hormone. ओके, तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय करतात तर फर्स्ट म्हणजे कॅल्शियम आयन स्टोअर करून ठेवतात. कुठे तर मसल सेल्समध्ये. जसं की आपल्या जर मसल्स वगैरे पेनिंग होत असेल तर तेव्हा काय म्हणतात डॉक्टर की कॅल्शियम
कमी झालं असेल त्याच्यामुळे होतं आहे. मग हे जे SER आहेत ते काय करतात, तर कॅल्शियम आयन्स आहेत ते मसल्स सेल्समध्ये स्टोअर करून ठेवतात. त्याच्यानंतर लिव्हरमध्ये जे काही टॉक्झिक मटेरियल गेलं असेल किंवा पॉयझनस मटेरियल गेलं असेल तर ते लिव्हरमध्ये नॉर्मल होतं किंवा डिटॉक्झिफाईड होतं. म्हणजे जे काही पॉयझनस असेल त्याला नॉन पॉयझनस बनवतं कोण, तर लिव्हर. मग त्याच्यासाठी लिव्हरमध्ये ह्या ज्या SER सेल आहेत त्या वर्क करतात. ओके. आणि अजून काय सिंथेसाइज करतात, तर लिपिड्स आणि स्टेरॉइडल हार्मोन्स जे आहेत ते सुद्धा ते प्रिपेअर करतात. आणि दुसरं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस अँड फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन्स. तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशासाठी वर्क करतात, तर प्रोटीन सिंथेसिससाठी इन्व्हॉल्वमेंट असते त्यांची. ओके. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. आणि स्मूथ जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात त्यांच्यावरती काही काटे असे प्रेझेंट नसतात. रफवरती थोडेफार असं रफ वर्क असतं म्हणून त्यांना रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. आणि दुसऱ्या ज्यांच्यावरती नसतं ते वर्क त्याच्यामुळे ते कसे असतात, स्मूथ असतात म्हणून त्यांना स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. It consists of stacks of membranous sacs called cisternae. तर ह्याच्यामध्ये पण सॅक लाईक स्ट्रक्चर्स असतात, इथे आपल्याला दिसतात तसं. तर ह्या ज्या स्ट्रक्चर्स असतात त्याला सिस्टर्नी असं म्हटलं जातं. द सिस्टर्नी इन गॉल्गी कॉम्प्लेक्स आर नॉट फिजिकली कनेक्टेड टू इच अदर. तर आपला जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये बघितलं तर ह्या ज्या सॅक्स आहेत त्या एकमेकांना कनेक्ट झालेल्या असतात. पण हे जे गॉल्गी कॉम्प्लेक्समधल्या सॅक आहेत त्या सेपरेट असतात, एकमेकांना कनेक्ट नसतात झालेल्या. द सिस्टर्नी हॅज अ फॉर्मिंग ऑर सीस फेस अँड मॅच्युरिंग ऑर ट्रान्सफेस. तर काय असतं, एकतर सेम साईडला फेस असतं किंवा अपोजिट साईडला. म्हणजे काय आहे, तर इथे दिसते एक कसे आहेत, वाकडे आहेत आणि एकमेकांना अपोजिट आहेत ते. म्हणजे ह्यांचं स्ट्रक्चर असं आहे आणि ह्यांचं फेस कसं आहे, असं आहे. म्हणजे काय आहेत ते एकमेकांना असे अपोजिट असतात किंवा काही कसे आहेत सेम असतात एकमेकांना. ओके. तर गॉल्गी कॉम्प्लेक्सचे फंक्शन्स काय काय आहेत. फर्स्ट, इट ॲक्ट्स ॲज असेंब्ली, मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल. तर फर्स्ट काय करते ते, जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेलमध्ये काही तयार होत असेल तर ते सगळं तिथे तयार पण होतं किंवा पॅकेजिंग होतं त्याचं. आणि त्याच्यानंतर बाहेर ट्रान्सपोर्ट होतं. म्हणजे जे काही तयार झालं असेल त्याचं पॅकेजिंग करून बाहेर ट्रान्सपोर्ट करण्याचं कामही कोण करतं, गॉल्गी कॉम्प्लेक्स. मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट्स लाईक पेक्टिन अँड मॉडिफाईड प्रोडक्ट्स, फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिपिड, ग्लायकोप्रोटीन ब्रॉट बाय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतात, तर हे पेक्टिन, ग्लायकोलिपिड, ग्लायकोप्रोटीन्स प्रिपेअर करतात किंवा सिंथेसाइज करतात. आणि मग ते काय करतात, तर गॉल्गी कॉम्प्लेक्स त्यांच्याकडे घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना पॅक करून सेलच्या बाहेर ट्रान्सपोर्ट करतात. ओके. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम व्हेसिकल कंटेनिंग प्रोडक्ट टू बी मॉडिफाईड फ्यूज विथ सीस फेज of Golgi complex and adds it content into lumen. Manufactured or modified products packaged in transport vesicle are released from transphase and are delivered either to intracellular target or secreted outside the cell. तर जसे की दोन फेजेस असतात त्यांचे, सीस फेज आणि ट्रान्सफेज.
जसं की इथे आपल्याला दिसते वरच्या साईडचे ते सीस आहेत आणि दुसऱ्या साईडचे ट्रान्स. तर जे सीस आहेत ते काय करतात, प्रोडक्ट घेतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून, आणि जे ट्रान्स फेस आहेत ते काय करतात, सेलमधून बाहेर ट्रान्सपोर्ट करतात. ओके. त्याच्यानंतर आहे थर्ड लायसोझोम्स. ओके. लायसोझोम्स इज सिंगल मेम्ब्रेन बाउंड पॉलीमॉर्फिक ऑर्गॅनली प्रेझेंट ओनली इन ॲनिमल सेल एक्सेप्ट RBC. तर हे जे लायझोझोम्स आहेत ते फक्त ॲनिमल सेलमध्येच प्रेझेंट असतात आणि ॲनिमलमधल्या सगळ्या सेल्समध्ये नसतात, तर RBCमध्ये ॲब्सेंट असतात. लायझोझोमल एन्झाईम्स फर्स्ट contain hydrolytic enzyme such as acid phosphatases, sulfatases, proteases, lipase, nucleases, etc. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात. लायझोझोमल एन्झाईम डू नॉट डायजेस्ट देअर ओन मेम्ब्रेन प्रोटीन्स. तर जे लायझोझोमल एन्झाईम्स आहेत ते काय करत नाहीत, तर त्या ओन मेम्ब्रेन प्रोटीन जे असतात त्यांच्या मेम्ब्रेनवरती असणारे प्रोटीन असतात त्यांना डायजेस्ट करत नाहीत. 3 डायमेन्शनल शेप ऑफ दिस प्रोटीन प्रोबॅबली प्रोटेक्ट द मेम्ब्रेन. तर हे जे प्रोटीन मेम्ब्रेनवरती ते डायजेस्ट न केल्यामुळे काय होतं, तर त्यांचं जे मेम्ब्रेन आहे ते प्रोटेक्ट केलं जातं किंवा त्याला प्रोटेक्शन मिळतं. ॲक्सिडेंटल रिलीज ऑफ लायझोझोमल एन्झाईम इन लिमिटेड अमाऊंट does not harm the cell because pH of cytosol is near neutral. तर लायझोझोमल एन्झाईम्स कुठले जर अचानक सिक्रेट झाले चुकून, तर त्याच्यामुळे कुठलाही हार्म होत नाही, कारण ते जे pH असतं ते न्यूट्रल असतं जवळजवळ. ओके. तर अशा पद्धतीची डायग्राम आहे लायसोझोम्सची. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ लायसोझोम्स. फर्स्ट, primary lysosomes. It contains hydrolytic enzyme in an inactive state. तर प्रायमरी लायसोझोममध्ये काय असतं, तर जे काही एन्झाईम्स आहेत ते कुठले आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत आणि ते कसे आहेत, इनॲक्टिव्ह स्टेटमध्येच मोस्टली प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर सेकंड आहे सेकंडरी lysosomes or hybrid lysosomes formed by fusion of lysosome with endocytic vesicle containing materials to be digested. तर हे जे सेकंडरी लायसोझोम्स आहेत ते काय करतात, जे मटेरियल डायजेस्ट करायचे त्याला हेल्प करतात. थर्ड आहे रेसिड्युअल बॉडीज. व्हेसिकल which contain undigested remains are called residual body. तर जे अनडायजेस्टेड असतात पार्ट किंवा अनडायजेस्टेड असेल जे की विरघळलं नसेल तर त्याला काय म्हटलं जातं, रेसिड्युअल बॉडी. त्याच्यानंतर फोर्थ आहे ऑटोफॅजिक व्हेसिकल और सुसाइड बॅग. डायजेस्ट डॅमेज सेल और डॅमेज ऑर्गॅनलीज. तर असं एखादं पार्ट असेल की जे डायजेस्ट होऊन डॅमेज झाले किंवा खराब झालेले वगैरे आहेत, तर त्यांना काय म्हटलं जातं, सुसाइड बॅग और ऑटोफॅजिक व्हेसिकल्स. ओके. तर फंक्शन्स आहेत, काय काय आहेत आपल्याला बघायचं आहे. फंक्शन्स ऑफ लायझोझोम्स. फर्स्ट, डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट ऑफ अ सेल. तर जे काही सेल आहे त्याला काय करतं आहे, तर परत शेपसुद्धा येतो सेलला आणि त्याच्यासोबत त्याचं स्ट्रक्चरसुद्धा पुन्हा तयार करतात. कोण आहे, लायझोझोम्स. डायजेशन ऑफ ओल्ड और डेड सेल ऑर्गॅनलीज. तर हे काय करतात, जे काही डेड सेल ऑर्गॅनलीज असतील किंवा काही पार्ट असे असतील की जे डेड झालेत, तर त्यांना काय करतात, खाऊन टाकतात आणि तिथलं जे काही असेल ते डायजेस्ट करून ते विरघळवून टाकतात. डायजेशन ऑफ फॉरेन मटेरियल बाय सेकंडरी लायसोझोम्स.
तर जे सेकंडरी लायझोझोम्स असतात ते काय करतात, जे फॉरेन मटेरियल आहे म्हणजे बाहेरून काहीतरी वेगळे जे काही मटेरियल आलं असेल बाहेरून बॉडीमध्ये, तर त्याला काय करतात, डायजेस्ट करून टाकतात. डिझॉल्विंग ओवम मेम्ब्रेन्स बाय हायल्युरोनिडेज सिक्रेटेड बाय स्पर्म लायझोझोम्स. तर जे ओवन मेम्ब्रेन आहे त्याला पण हे जे ॲक्रोझोम आहे त्याच्याने डिझॉल्व केलं जातं. रियुजिंग द टिश्यूज ऑफ रिड्युंडंट ऑर्गन्स ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. तर जे काही रिड्युंडंट जे ऑर्गन्स असतात म्हणजे आधी प्रेझेंट नसतात पण नंतर, म्हणजे असे काही ॲनिमल्समध्ये असतात जसं की फ्रॉगमध्ये ते जे एकदम छोटे असतात तेव्हा त्यांचे लार्वा स्टेज असते तेव्हा त्यांच्यामध्ये टेल प्रेझेंट असते आणि जसे जसे फ्रॉग मोठे होत जातात त्यांच्यावरची टेल नष्ट होत जाते किंवा मग त्याला काय म्हटलं जातं, मेटामॉर्फोसिस म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा यूज होतो खूप मोठा. ऑल लायझोझोम्स ऑफ अ डॅमेज सेल बस्ट टू डायजेस्ट द सेल कम्प्लिटली, हेन्स लायझोझोम्स आर नोन ॲज सुसाईड बॅग. तर जे काही डॅमेज झालेल्या सेल्स असतील किंवा बस्ट झालेल्या सेल असतील फुटलेल्या वगैरे, तर त्यांना काय करतात, कम्प्लिटली डिझॉल्व करतात. म्हणून त्या लायझोझोम्सना सुसाईड बॅग्स असं पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर लास्ट आहे डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल, फॉर एक्झाम्पल टी लिम्फोसाइट्स. तर काही ज्या सेल्स असतील त्यांचं डिस्ट्रक्शनसुद्धा केलं जातं किंवा त्यांना ब्रेकिंग डाऊनसुद्धा करण्याचं काम कोण करतात, लायझोझोम्स करतात. ओके, तर आज आपण 3 सेल ऑर्गॅनेल्स बघितल्या. कुठल्या कुठल्या पाहिलं, तर फर्स्ट होती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सेकंड गोल्गी कॉम्प्लेक्स अँड थर्ड इज लायझोझोम. ओके, थँक्यू.